काय की अगोदर मी एक सांगतो तुम्हाला, की पोलीस प्रशासनाने दोघांनाही नोटीस दिल्या आहेत 169चे, की मुंबई उपनगरमध्ये तुम्ही थांबायचं नाही. तर जेणेकरून मी पालन करतोय, पण त्यांच्याकडून पालन होत नाहीये. अच्छा, जो कालचा जो प्रकार झाला, ते लोकं पैसे वाटत होते. माझ्या पदाधिकाऱ्याने त्यांना विचारला म्हणून त्या लोकांनी डायरेक्टली हारून खाननी, त्याच्या मुलांनी, फरीदलाला आणि आझाद डॅडी ह्या लोकांनी त्यांच्यावरती डायरेक्ट हल्ला चढवला. पण त्यांचे आरोप माझ्यावरती, की बाबा आम्हीच प्लॅनिंग वगैरे केलं, हे ते केलं. तर आमच्या लोकांना लागलंय. प्लॅनिंग कोण करणार? मी तर नव्हतो जागेवरती. मी वॉर्डामध्ये नाहीये. मग कसं काय कोण प्लॅनिंग करणार? अच्छा, लागलंय माझ्या लोकांना आणि आरोप हे करतात आहे. आणि शिवाय ह्यांच्यावरती एफ-आय-आर झाली आहे. तर पोलीस प्रशासनाने एफ-आय-आर तर बघूनच केली असेल ना काहीतरी. हे खोटे आरोप करतात आहे. मी एकच सांगेल, गुंड कशाला बोलतात? बघा, मी लोकांची सेवा करतोय. आज 10 वर्षाला मी घाटकोपरची लोकांची सेवा करतोय. माझं एन-जी-ओ आहे आय-बी-एस क्लब अँड फाउंडेशन. मी आजपर्यंत कोणी माझ्या ऑफिसला आलं, कोणाला असं नाही की मी मदत केली नाही आहे. मी सर्वांना मदत करतो, प्रत्येक टायमाला. जिथं लोकांच्यावरती अन्याय होतो, तिथं मी गुंडगिरी करणार. लोकांवरती अन्याय झाला, तर मी करणार. माझं नाव असंच आहे. गुंडगिरी हे लोकं करतात. आज बाहेरून लोकं यांनी आणलेत इलेक्शनला. आज तुम्ही बघत असाल ना, तर सरदारजी लोकं रुमाल बांधून, ते मास्क लावून फिरतात आहे ह्याच्यासोबत. बॉडीगार्ड घेऊन फिरतात आहे. माझं एकही कार्यकर्ता, एकही पदाधिकारी कोणताही बाहेरचा नाही, कोणती बाहेरची गुंड नाही. राहिला घायवळचा विषय आपण सांगतो. घायवळचे तर फोटो सीएम साहेबांबरोबर आहे. मागे त्यांचे सीएम होते ते एकनाथ शिंदे साहेबांबरोबर. त्यांच्यावर पण फोटो आहे. मग ते काय गुन्हेगार झाले का शिंदे साहेब पण? फोटो असले, माझ्या मित्रांच्या थ्रू कोणी फोटो काढले असेल तर फोटो काढला म्हणून का गुंड झाला का? माझा काही संबंध नाही. कधीही तुम्ही काढा, कितीही तुम्ही कुठेही विचारा, काही करा. माझा व्यावहारिक संबंध नाही, कसलाही संबंध नाही. हे फक्त आरोप लावायचे, कारण आता हारणार आहे. हारण्याच्या ह्याच्यावर कगारवरती आहे, तर काहीतरी आरोप लावायचे. हे फक्त आरोप चालू आहे. गुंड ह्यांच्यावर फिरतात आज. ह्याच्यावरती किती केसेस आहे? हप्ता वसुलीचे केस आहे. गुलाटी पंप आहे ना, त्या गुलाटी पंपावरती हप्ता वसुलीचा केस आहे. याच्यावरती लोकांना मारलेले केस आहेत. किती लोकांना मारलेले आहे. जुने काळचे जे केटी थापा वगैरे यांच्यावर फिरणारा हा माणूस आहे. लोकांना मारून धाडून लोकांचे पैसे चिनतो, डबल माळ्याचे घराचे पैसे घेतो, पाण्याच्या लाईनचे पैसे याचे गुंड घेतात, रोडचे पैसे घेतात. हे सगळं चालू आहे. माझा धंदा नाही, मी बिझनेसमॅन आहे प्युअर. हा ह्याचा धंदा बनलाय, की लोकांचे पैसे लुटायचे, पाण्याचे पैसे लुटा, ह्याचे पैसे लुटा. आज क्लस्टर डेव्हलपमेंटच्या खाली खाली पैसे लुटते लोकांना. खोटे सांगतोय की बोले डबल माले का घर आहे, मैं तुमको ऊपर का भी फ्लॅट दूंगा. असा कोणता जी आर गव्हर्नमेंटमध्ये? कोणताही जी आर गव्हर्नमेंटमध्ये नाहीये की तुम्हाला वरच्या माळ्याचे पण फ्लॅट भेटणार. असं काहीच नाहीये. हा लोकांना घाबरवतोय, धमक्या देतोय फोन करून. मला जर मतदान नाही करलं तर तुझं घर ओढून टाकणार, तुझं पाणी कापून टाकणार. आज आमच्या वाधवा सोसायटीमध्ये सुद्धा लोकांना धमक्या देतोय. माझ्या गुजराती समाजाच्या लोकांना पण धमक्या देतोय. तुमको देख लूंगा, तुमको ये कर दूंगा. हे सगळं गुंडगिरी करतोय. आजपर्यंत माझा रेकॉर्ड आहे, तुम्ही कधीही काढा. घाटकोपरमध्ये इम्राननी कोणाला धमकावलंय का, कोणाला काय केलंय, कोणाकडून पैसे छिनलेत का काय, असं काहीच नाही. माझ्यावरती एकही गुन्हा असा नाही. त्या दिवशी जे आपला हा प्रकरण झाला तेव्हा आम्ही पैसे वाटत नव्हतो. आम्हाला पैसे वाटायची गरज नाही. आम्ही काम केलंय आणि आम्ही काम करतोय. आमचे काम लोकांना दिसतंय. आज 20 वर्षापासून मी काम करतोय. लोक मला सारखे सारखे निवडून देत आहे. माझी छवी चांगली आहे. मी कुठला काय आपला लफडे करत नाही. माझा कुठला गैरधंदा नाही. पण हा आल्यापासून ते दिवशी ते लोक पैसे वाटत होते आणि मी पोलिसाला सांगत होतो की हे आपला रात्री 3:30-4 वाजता पैसे वाटताय, लोकांना धमकावतंय. कुठे आमचा धनुष्यबाण दिसला, कुणी असं लावलेला दिसतात, त्याला गाडी थांबून, म्हणजे असे 50-50 गाड्या थांबून, आणि कोण रे तू धनुष्यबाणचं काम करतोय काय, तो असं धमकी त्याची चालू होती. आणि त्या दिवशी आम्ही तिथून जेवून निघालो. निघाल्याने बघितलं तो रोडवर आणि काही गल्लीमध्ये त्यांच्या कमीत कमी 50 लोक ते पैसे वाटप होते. त्यांना मी पकडला. असा आम्ही पैसे वाटत नव्हतो. आणि जेव्हा पकडला मग ते लोकांनी लफडा केला. त्यांच्याकडे हत्यार होते, रिव्हॉल्वर त्यांच्याकडे होते, त्यांच्याकडे चॉपर होते. आणि ते म्हणजे लफडे करायला ते लोक आले आम्ही पकडल्यानंतर. मग तेव्हा थोडा लफडं म्हणजे धक्काबुक्की झाली. पोलीस आली, पोलिसने तो सगळ्यांना हे केला. आणि आमच्या लोकांवर ते लोकांनी उलट गुन्हा दाखल करायला लावला, प्रेशर करून. असं काय म्हणजे प्रकरण आमच्याकडनं झाले ना, त्यांच्याकडनं आमच्यावर झालेलं आहे. नाही ना, काय होतो आता ते लोकांनी आता एवढं समजा त्यांचे लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन आणि आपला सगळीकडे आपला जमावबंदी करून त्यांनी सगळं जे आपला प्रेशर केला पोलिसवर. आणि त्यांनी स्वतःहून म्हणजे त्यांच्या पोरांनी आपसात त्यांच्याकडे हत्यावर त्यांनी आपसातच जे केलं आहे, त्यांनी छोटा मोठा त्यांनी आपला मारून घेतलेला आहे. असं काय मारामारी झालेली नाही, काय झाला नाही. पण ते गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहे आणि जे इथले स्थानिक लोक आहे ते सुद्धा गुन्हेगारीचे सगळे त्यांचे भाव तडीपार आहे. त्यांचे धंदे आपल्या नशेचे धंदे करतात ते लोक. आणि त्यांच्यावर किती केसेस आहे, सगळे वॉन्टेड लोक आहे. आणि एक एक लोक 2-2, 3-3 वेळ तडीपार झालेले आहे. आणि हे जो तडीपार लोक आहे आणि जो लफडेवाले लोक आहे, गुन्हेगार लोक आहेत, त्यांनी पैसे देऊन हाताशी धरून ते आपले विरोध तो प्रचार करताय. आणि काल पण रात्री ते आपल्या इथे फिरत होते.
DCP असताना ते म्हणजे ते वरती फिरत होते. आत्ता पण तो कुठे पण येऊन जातोय आणि काही ना काही स्टेटमेंट देतो तडीपार असून पण. आणि त्याचा बॅकग्राऊंड तसं त्याच्यावर 2-2 मर्डर केस आहे, त्याच्यावर आर्म्सचे केस आहे, त्याच्यावर किती केस आहे आणि त्याच्या